शू कडा गुडुम गुडुम. नाही. नमस्कार, मी श्रद्धा. इंडिया रीड्स अलाउड ह्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आम्ही सगळ्यांनी पुस्तकाच्या प्रेमात पडावं, वाचनाच्या प्रेमात पडावं म्हणूनच हे टर्निंग पेजेस फाउंडेशन ह्यांचं प्रयास. चला मग आजची गोष्ट सुरू करूया का? गोष्टाचं नाव आहे अक्कूला आवरेना राग. लेखक विनायक वर्मा आणि अनुवाद केलंय मीरा जोशी ह्यांनी. हे प्रथम बुक्स ह्यांचं प्रकाशन आहे. चला. शाळा सुटल्याची घंटा झाली की लगेच वर्गाची सगळी मुलं खिदळायला लागली. सगळ्यांनी एकच गिल्ला केला. एकटी अक्कू मात्र गप्प गप्प होती. ती चिडली होती. अगं अक्कू, ही सूर्यफुलं पाहिलीस का? कशी टवटवीत आहेत बघ. शेतातून जाताना आप्पा म्हणाले, शे, काय भडक पिवळी आहेत फुलं, माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. अक्कू त्रासिकपणे म्हणाली, अक्कू अक्कू लवकर बघ, ती माकडं. त्यांच्या घराच्या छपराकडे हात दाखवत आप्पा म्हणाले, श्या, शू शू, पळा इथून. अक्कूनं माकडांना हाकाललं. अक्कू, हे घे, थोडं ताक पी. आप्पा म्हणाले, तुझं डोकं जरा शांत होईल. नाही, अक्कू ओरडली, मुळीच नको मला. थोडं पिऊन बघ ना ग बाळा. बरं द्या, अक्कू म्हणाली. तिनं एक घोट घेतला. इतकंही काही बेचव नाही लागलं ताक. मग तिनं आणखी एक घोट घेतला. मग अजून थोडं प्यायली. थोड्याच वेळात ताकाचा ग्लास रिकामा झाला. तू वडा खाशील का अक्कू? आप्पांनी विचारलं. हट, अक्कूनं मान झटकली. छोटासा तुकडा. बरं चालेल, ती म्हणाली. तिनं थोडासा वडा खाल्ला. मस्त होता वडा. मग तिनं अजून थोडा वडा खाल्ला. मग उरलेला पण संपून टाकला. ताटलीतले सगळेच वडे झटपट फस्त झाले. शहाणी माझी बाळती, आप्पा म्हणाले. आता सांगशील का मला, तू एवढी का चिडली आहेस ते? मुळीच नाही. मी काही केलं का? मुळीच नाही. अम्मा काही बोलली का? नाही. शाळेत काही झालं का? असेल. अच्छा, तू मला चित्र काढून सांगतेस का? आप्पांनी विचारलं. हे घे कागद आणि रंगीत खडू. चालेल, द्या. अक्कू तयार झाली. अक्कूनं एक वीट काढली. या मूर्ख विटेवरनं मी आज सकाळी घसरून पडले. अक्कूचा राग बाहेर पडला. खरंय तुझं, ही वीट अगदी येडपट आहे. आप्पांनी दुजोरा दिला. अक्कूनं मग एक मुलगा काढला. हा बिक्कू आहे. तो अगदी वेडा मुलगा आहे. मी पडले तेव्हा केवढ्यानं दात काढून हसला तो. अक्कू म्हणाली. काय सांगतेस? त्यानं तुला हसायला नको होतं. आप्पांनी तिला चुचकारलं. नंतर अक्कूनं इडलीचं चित्र काढलं. ही माझी डब्यातली इडली. मी त्या मूर्ख विटेवरनं घसरले तेव्हा माझ्या डब्यातनं ती बाहेर पडली. अक्कू चिडचिडली. अक्कूनं आता एक कावळा काढला. हा कावळा अगदी वाईट आहे. तो माझी इडली घेऊन उडून गेला. अक्कू टणटणली. कावळ्याला खूप भूक लागली असणार ग. आप्पांनी तिची समजूत काढली. अक्कूनं मग तिच्या टीचरचं चित्र काढलं. ह्या आमच्या अमला टीचर, अक्कू म्हणाली. मी पडल्यावर त्यांनी मला उठवलं आणि जवळ घेतलं. वा, छान, आप्पा म्हणाले. पण मॅडमनी माझा गालगुच्चा घेतला. मला नाही आवडत कुणी गालगुच्चा घेतलेला. अरेच्चा, दुखलं असेल नाही तुला? हां, थोडंसं, पण आता नाही दुखत. चल, बरं झालं मग. बघ अक्कू, किती सुंदर चित्र काढतेस तू. आप्पांनी तिची पाठ थोपटली. अगदी झकास चित्रकार आहेस तू. आता अम्माला पण काही काढून दाखवतेस का? हो. म्हणून अक्कूनं एक छोटा पांढरा उंदीर काढला.
हा छोटासा पांढरा उंदीर आणि ही आहे बोट. हे नारळाचं झाड आहे. हे सूर्यफूल आहे आणि ही तुमची सायकल. अप्पा, हा कुत्रा आहे आणि हा बेडूक आहे. लवकरच अक्कू सकाळचं सगळं विसरली. ती मूर्ख वीट, जिनं तिला पाडलं, तिला हसलेला तो वेडा मुलगा, इडली चोरणारा वाईट कावळा. इतकंच काय, ती रागावली होती हे पण तिला विसरून गेलं. अक्कू सारखं तुम्ही पण कधी रागावता का? मग या 10 गोष्टी करून बघा. राग शांत होईल. 1. जोरजोरात हसा आणि हात हलवत उड्या मारा. 2. अगदी हळुवारपणे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. पाणी प्या किंवा ताक प्या. एखादं फळ खा, नाहीतर लाडू खा. तुम्हाला काय वाटतंय ते घरातल्या मोठ्यांना सांगा. तुमच्या मनातलं लिहून बघा. चित्र काढून, रंगवून तुमच्या रागाला वाट करून घ्या. मातीत खेळा. तुमच्या रागावर एखादं गाणं सुचतंय का बघा. ते मोठ्यानं गा. माकडासारखं नाच करा. आणि 10वा आयडिया तर मस्तच आहे, माकडासारखं नाचा. तुम्हाला येतं का राग? काय करता? किंचाळता? त्यापेक्षा एक रंगीत खडू घेऊन चित्र काढा. म्हणजे कागदही घ्या किंवा पुस्तकं घ्या, नाहीतर भिंतीवर चित्र काढत सुटाल. आईला राग येईल. मग ते रंगीत खडू आईला द्या. म्हणजे तिला चित्र काढू द्या, तिचं रागही कमी होईल, नाही का? मस्त आहे आयडियाज राग कमी करायला. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन गोष्ट सोबत. अंटिल देन, हॅपी रीडिंग. अशाच मजेदार गोष्टींसाठी इंडिया रीड्स अलाउडला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि बघा आपल्या मुलांना वाढताना प्रत्येक पानाबरोबर. आता तुमची पाळी. आनंददायी वाचनाच्या चळवळीत सहभागी व्हा. मुलांसाठी रीड अलाउड करा. फक्त 10 मिनिटं काढा, त्यामुळे मुलांमध्ये खूप फरक जाणवेल.